आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला। दंगल नियंत्रण पथक थेट तरुणांना रोखण्यासाठी लाठीचार्ज करत होतं, तर दुसरीकडे पोलिसांनी बॅरिकेडच्या मागे एक साखळी उभारून बंदोबस्त वाढवला। पोलीस पुढे जाऊ देत नाही हे लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी आहे तिथेच घोषणाबाजी सुरू केली, तर काहींनी जमावाला मार्गदर्शन केलं। या मोर्चात विरोधी पक्षाचे अनेक नेते आणि मोठे सेलिब्रिटीही सहभागी झालेले पाहायला मिळाले। तर ही दृश्य आपण पाहतो महाराष्ट्रामधली आहेत। दिल्लीमध्ये कोकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, मोर्चा निघालाय, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये सुद्धा या आंदोलनासाठी वाढता पाठिंबा। पाच दृश्य आपण पाहतोय, पुणे, कोल्हापूर, ठाणे, भिवंडी आणि नागपूर। पुण्यात मोर्चा निघालेला आहे, तर कोल्हापुरात ठिय्या आंदोलन सुरू आहे। भिवंडीमध्ये भर पावसात घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू आहे, तर नागपुरात मात्र शांतता मार्च सुरू आहे। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर हे आंदोलन वाढलेलं होतं, त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कोकरोच जनता पार्टीकडनं करण्यात आलेली आहे। त्यानंतर कोकरोच जनता पार्टीचं हे दुसरं आंदोलन आहे। संसदेवर त्यांनी धडक मोर्चा काढला। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, त्यानिमित्तानं या मोर्चाच्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी म्हणून हा मोर्चा इथे काढण्यात आला। धडक मोर्चा सुरू झाला त्यावेळेला पोलिसांनी या ठिकाणी हा मोर्चा अडवला। मोर्चाला परवानगी नाही असं सांगत आंदोलकांना या ठिकाणाहून पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र त्यानंतर जंतर मंतरवरची गर्दी आणखी वाढत चालली। गेल्या 25 दिवसापासून जंतर मंतरवर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। सोनम वांगचुक यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं। उपोषणाच्या 22व्या दिवशी मात्र पोलीस त्यांना इथून उचलून घेऊन गेले, मात्र त्यानंतर उलट या आंदोलनाची धार आणखी वाढली। आंदोलन जे आहे ते जंतर मंतरवरती सुरू राहणार आणि ठेवणार अशा पद्धतीची ठाम भूमिका जी आहे ती सीजेपी पक्षाचे प्रमुख असलेले अभिजित दिपके यांच्याकडनं घेण्यात आलेली आहे। या सगळ्या भूमिकेच्या संदर्भात आता मात्र प्रशासनाकडनं अर्थात केंद्र सरकारकडनं चर्चेमधनं काही फलित या मनीष सिसोदिया आणि आशुतोष यांच्या हाती लागणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष सिसोदिया असेल, आशुतोष असतील, हे दोन्ही नेते जे आहेत ते आता केंद्र सरकारचे जे प्रतिनिधी आहेत जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा करण्याकरता संसदेच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि या सगळ्या आंदोलनामधनं काही मार्ग तोडगा निघणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आंदोलन जे आहे ते आता जंतर मंतर या ठिकाणी सुरू आहे आणि हे सर्व आंदोलन जे आहे ते दिल्लीतल्या अनेक ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। दिल्लीतल्या अनेक ठिकाणी सीजेपीचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांच्या पद्धतीने संपूर्ण घोषणाबाजी जी आहे ती त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळते। त्यामुळे या आंदोलनाला एक वेगळं महत्त्व आहे, कारण की देशभरातले तरुण तरुणी देशातील शिक्षा प्रणाली जी आहे ती सुधारण्याकरता एकत्रित आलेली आहे। त्यामुळे आता कोकरोच जनता पार्टीचा संसदेवर धडक मोर्चा निघालाय, त्याआधीच एक ट्विट करण्यात आलंय कोकरोच जनता पार्टीकडनं। मामला शिक्षा मंत्री का बात स्वास्थ्य मंत्री ही करेंगे, असं एक ट्विट कोकरोच जनता पार्टीकडनं करण्यात आलेलं आहे। तर कोकरोच जनता पार्टीचे एक शिष्टमंडळ नड्डा यांच्या भेटीला गेलेलं आहे, त्याच पार्श्वभूमीवर कोकरोच जनता पार्टीनं हे ट्विट केलेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सीजेपीनं केलेली आहे आणि त्यानंतर आपली भूमिका सीजेपीनं या ठिकाणी स्पष्ट केली। आपल्या या ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली। तर एक प्रकारे हा टोला या ठिकाणी कोकरोच जनता पार्टीनं लगावलेला आहे। कोकरोच जनता पार्टीनं हे ट्विट करत सरकारवर हा निशाणा साधलाय। तर मामला शिक्षा मंत्री का बात स्वास्थ्य मंत्री करेंगे, असं सीजेपीनं ट्विट केलेलं आहे। कोकरोच जनता पार्टीनं संसदेवर आपला धडक मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं म्हटलेलं आहे।